नवोदय आणि शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. जवाहरलाल नवोदय विद्यालय समितीद्वारे घेतली जाणारी नवोदय परीक्षा आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, अभ्यासाची सवय आणि आत्मविश्वास वाढवतात. या परीक्षांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळते, शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक मदत सुद्धा मिळते, भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते. म्हणूनच या परीक्षा केवळ गुणांसाठी नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया घालतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपले मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मधील पेपर क्रमांक 1 मराठी व गणित या प्रश्नपत्रिकेचे थोडक्यात स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे, सोप्या पद्धतीने थोडक्यात स्पष्टीकरण, गणित सोडवण्याची ट्रिक्स आणि मराठी व्याकरणातील प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना स्वतःचे उत्तर तपासण्यासाठी, चुका समजून घेण्यासाठी आणि पुढील तयारी अधिक चांगली करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजच्या या पेपरमधील उत्तरे व त्याची स्पष्टीकरणे. यामधील विभाग 1 मराठी यामध्ये आहे पहिला प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. तर मग इथे पाहिल्यास रमाई नंतर थोडा थांबा येतो, म्हणजे इथं स्वल्पविराम दिला जाईल. असं रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. उद्गार चिन्ह येणार नाही, अर्धविराम तर येणार नाही आणि संयोग चिन्हाला इथे कुठे जागा दिसत नाही, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्या आपल्या उत्तरामध्ये काही जर बदल असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ते आपण दुरुस्त करून घेऊ. प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य पूर्ण होईल? गावात पोलीस आले ही बातमी रिकामी जागा गत सगळीकडे पसरली. म्हणजे आपण म्हणतो ना, वाऱ्यासारखी पसरली. म्हणजेच खेडागावात झेंडू फुटणे होणार नाही, म्हणजे घाबरणे होते, फन्ना उडवणे पण नाही, म्हणजे दवंडी पिटणे, म्हणजे एखादी गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसरणे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढं प्रश्न क्रमांक 3 ते 5 साठी सूचना दिलेली आहे. एक संवाद दिलेला आहे आणि संवादावर आधारित प्रश्न विचारलेले आहे. आता हा संवाद तुम्ही वाचून घेतलाच असेल, त्याची उत्तरे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? जर आपण पूर्ण संवाद वाचला तर आपल्या लक्षात येईल की इथे सर्वात शेवटी दिलेलं आहे, हो सर असे म्हणत सगळेच जण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेने निघाले. त्यामुळे या संवादामध्ये वर्गातील सर्व जणांनी सहभाग घेतला, कारण सर्वजण सरांशी बोलले. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? चित्र प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे या संवादामध्ये सांगितलं होतं की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे 15 ऑगस्टच्या आदल्या रात्री, म्हणजे 14 ऑगस्ट. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. मग वरील संवादामध्ये कोणतं विधान जुडलेलं आहे, योग्य आहे, आपल्याला पर्यायामधून निवडायचं आहे. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती, तर या पद्धतीचं काही दिलेलं नाही, त्यामुळे हे येणार नाही. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. होऊ शकते, कारण या संवादामध्ये पहा काय दिलं होतं वर, काय म्हणते, चला आता सगळे तासभरात ऊन डोक्यावर येतील. म्हणजे ऊन डोक्यावर कधी येते? दुपारी 12 वाजता. त्यामुळे हा जो संवाद घडला, हा संवाद नक्कीच 11 वाजता घडला असेल. त्यामुळे हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. अस्मिताचं नाव स्वच्छतेबाबत जोडलं गेलं, पण असा स्पष्ट कुठेच उल्लेख नाही की तिने हॉलची स्वच्छता केली, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. तर शाळेत काय होतं, चित्रकला स्पर्धा भरणार नव्हती, तर काय होतं, तर त्या चित्रकलेचंच प्रदर्शन होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. प्रश्न क्रमांक 6 पहा. सर्व प्रश्न समजून घ्यायचे. बरोबर आले असेल तर खूप चांगलं, नसेल थोडेफार चुकले जरी असतील, पण यामधून आपल्याला शिकायचं आहे. ही परीक्षा म्हणजे आपला काही शेवट नाही, ही आपल्या अभ्यासाची, पुढच्या भविष्याची
पायरी आहे आणि हीच तयारी आहे. त्यामुळे आपण हे सर्व प्रश्न आकलनपूर्वक समजून घ्यायचे आहे. पालकांनी सुद्धा समजून घ्यायचे, मुलांनी सुद्धा समजून घ्यायचे आणि पालकांनी आपल्या मुलांना न समजल्यास समजून सांगायचे. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्याय शब्द निवडला. म्हणजे अधोरेखित केलेला आहे हायलाइट्स. म्हणजे पहा, सुमितला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरवले. हायलाइट्स म्हणजे झालेल्या मॅचची क्षणचित्रे. मग आपण झालेल्या मॅचची काही दृश्ये, मग दृश्याला काय म्हणतो आपण, क्षणचित्रे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7. दोन्ही बाजूंनी आपल्याला म्हण ओळखायची आहे. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, इकडे आड तिकडे विहीर, एकाच नाण्याच्या दोन बाजू, दुहेरी बोलाची कवडी मोलाची. मग इथे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये दोन्ही येऊ शकते. पण खरं जर पाहिलं आपण, दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. आणि किंमत म्हणजे मोल, म्हणजे दुहेरी बोलाची म्हणजे दोन्हीकडून बोलायचं, पण कवडी मोलाची, कवडीची किंमत नाही. त्यामुळे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आपण जर योग्य गाळणी पद्धतीने जर विचार केला असता तर आपल्याला उत्तर सापडलं असतं. वर्षाव. वर्षाव म्हणजे पाणी नाही, पाण्याचा फवारा होते. तुषार. तुषार म्हणजे पण फवारा. त्यामुळे अंबू. अंबू म्हणजे पाणी. पर्याय क्रमांक 3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 पहा. प्रश्न क्रमांक 10 आहे, प्राणी आणि त्यांची पिल्ले त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहे. तर आता म्हशीचं काय असते आपल्या सर्वांना माहित आहे. म्हशीचं असते रेडकू. गाढव आणि घोडा यांचं असते शिंगरू. हत्तीचं पिल्लू आणि हरणाचं शावक. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. योग्य जोड्या लावल्या आपण. प्रश्न क्रमांक 11. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. आता खुलून काय दिसणार? एक संख्या. अब्ज म्हणजे संख्या होती, पण ती खुलून दिसणार का नाही? 100 कोटी नाही. हे जर दोन पर्याय पाहिले, अब्ज म्हणजे 100 कोटी होते, परंतु हे दोन पर्याय संख्येच्या बाबतीत आहे, त्यामुळे 2 तर येणार नाही. श्रीमंत व्यक्ती का कमळ? तर अब्ज म्हणजेच कमळ पण होते, कारण समानार्थी शब्द अब्ज म्हणजे कमळ. आणि आपल्याला माहित जरी नसेल, पण खुलून कोण दिसतो? तर खुलून फुल दिसते, आणि फुल काय आहे? कमळ. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. वर्णानुक्रमे योग्य क्रम लावायचे आपल्याला. मग वर्णानुक्रमे लावल्यास आधी क येणार, पण नंतर क्रू येणार का? तर नाही. मग इथं का येणार का आधी? नाही. मग क बरोबर का. आता इथं पण काय, पण आधी स येते, काळ येते, तर स येते. त्यामुळे कासरा आधी, काळजी नंतर आणि कृत्रिम शेवटी. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? आता जोड शब्द नसलेला, दोन शब्दापासून एक जोड शब्द बनले जाते आणि ते आपण बोलीभाषेत एकच शब्द म्हणून त्याचा उपयोग करतो. आता दान धर्म हा जोड शब्द आहे. फौज फाटा पण हा जोड शब्द आहे. धनधान्य हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि हेडसांड हे दोन शब्द नाही यामध्ये, त्यामुळे हे जोड शब्द नाही. त्यामुळे नसलेला पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. म्हणजे छोटे आणि शोभिवंत, याला आपण महागडे, राजवाडा, एक्सप्रेस का टुमदार, तर टुमदार म्हणतो. तर कसे घर बांधले त्याने? तर टुमदार असे घर बांधले. पुढले प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16 ते 18 साठी इथे एक उतारा दिलेला आहे. आता हा पहा उतारा तर वाचून घेतलेलाच आहे तुम्ही, तर यावरील प्रश्न पाहून घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणते? प्रश्न क्रमांक 16 किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? आता इथे किल्ले मोजून घ्यायचे होते आपण, तर किती किल्ल्यांना भेटी दिल्या? तर इथे पहा मोजले जर आपण, इथे सुरुवात करून जरी सज्जनगड पासून हा 1, अजिंक्यतारा 2 असं मोजत जर गेलो आपण, तर 3, 4, 5 आणि 6. आणि सिंहगड अर्थात कोंढाणा म्हटलं, कारण कोंढाण्याचं दुसरं नाव सिंहगड आहे. त्यामुळे इथे 2 पकडायचे का? नाही, एकच पकडायचा. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बरेच विद्यार्थी चुकीनं 7 करतात, कारण सिंहगड पण मोजतात आणि कोंढाणा सुद्धा मोजतात. अशा सोप्या चुका करायच्या नाही. त्यानंतर पुढे कोणतीही परीक्षा होऊ, आपल्या या परीक्षेमध्ये झालेल्या चुका
समजून घ्यायच्या आणि त्या लक्षात ठेवायच्या. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? तर विकास नगरे कोण होते ते पहा. सर्वेसर्वा श्रीरंग पाटील यांनी काय म्हटलं, विकास नगरे कोण होते? तर विकास नगरे इथे दिलेले आहे, नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे. तर कोण होते? नामवंत उद्योगपती. पर्याय क्रमांक 3. पहा, आता हा पेपर चेक करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटू शकते की माझे काही प्रश्न चुकले, पालकांना सुद्धा वाटू शकते की आपल्या मुलांनी काही चुका केल्या, परंतु ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात आहे. ही पहिली पायरी आहे. मुलांना वाटणे की आपलं चूक झाली, त्यांना वाईट वाटणे, हीच खरी सुरुवात आहे. त्यांना वाटायला हवं आणि चांगला पेपर गेला असेल तर खूपच चांगलं, परंतु या छोट्या छोट्या परीक्षेमधून आपण शिकायचं असते आणि पुढे पुढे जायचं असते आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं असते. प्रश्न क्रमांक 18. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? पहा, सांगता कोणत्या दिवशी झाली असावी यामध्ये बरंच कन्फ्युजन आहे. मला तर वाटते याचं उत्तर शनिवार येईल, पण असं वाटते कधी कधी रविवार पण येऊ शकते, पण मला वाटतं याचं उत्तर शनिवार येईल. यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. पहा, शनिवारी झाली याची सांगता. यांनी काय केलं पहा, ही जी बातमी आहे पहा इथे काय दिलेलं आहे. ही जी बातमी दिलेली आहे हे पुणे, तारीख दिली आहे 21. म्हणजेच पहा 21 तारखेची ही बातमी आहे. 21 तारखेची बातमी आहे आणि इथे काय म्हटलं त्यांनी पहा, उपक्रमाची सांगता सिंहगडावर काल संध्याकाळी 5 वाजता. म्हणजे काल संध्याकाळी, म्हणजे 21 ची बातमी आहे म्हणजे काल संध्याकाळी म्हणजे 20ला. 20ला हे काय केलं असेल तर 20ला त्याची सांगता झाली असेल. आणि इथं काय दिलं, गुरुवारची 18 तारीख, गुरुवारची 18 म्हणजे 19 शुक्रवार आणि 20 शनिवार. त्यामुळे शनिवारी उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19 ते 21 साठी ही कविता दिलेली आहे आणि या कवितेवर आधारित प्रश्न दिलेले आहेत. तर यामधला पहिला प्रश्न पाहूया, म्हणजे प्रश्न क्रमांक 19. तो प्रश्न काय पहा, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? तर विमानातून प्रवास करताना काय दिसणार नाही तर या कवितेमध्येच दिलेलं आहे. म्हणजे कोणती गोष्ट दिसणार नाही तर वरुण, वरुण राजा म्हणजे पाण्याचा देवता. म्हणजे इथे दिलेल्या कवितेमध्ये डोंगर दिसणार, समुद्राच्या लाटा दिसणार, नदी पण दिसणार. त्यामुळे काय दिसणार नाही तर वरुण दिसणार नाही. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? म्हणजे जुळले नसणारे विधान शोधायचे आहे. तर मग पहा, विमान पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करते, विमान दिसताच दिशा घुमघुमू आवाज करू लागतात, विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चहूबाजूंना विहरते, विमान गगनात विहार करणाऱ्या घारीप्रमाणे फिरते. तर आपण जर योग्य निरीक्षण केलं, कवितेचं योग्य वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की न जुळणारे विधान आहे पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? समानार्थी शब्द कवितेत आला आहे. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल शोभा हा शब्द आलेला आहे. शोभा म्हणजे सौंदर्य. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 पहा. प्रश्न क्रमांक 22 आहे, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलं झाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. रंगीत कारंजे देखील बसवले. वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवड. तर मग पहा, आता यांनी नामं ओळखायची सांगितलं तर हे काय म्हणते, सोनाली नाम आहे, परसबाग म्हणजे ही बाग पण हे नाम आहे, 1 2 हे 3 4 5 6 आणि फुल झाडांसोबत म्हणजे फुलझाड पकडा, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि इथे आहे रंगीत कारंजे. आता रंगीत कारंजे बसवले. आता हे कारंजे जे आहे ते पण एक वस्तूचं नाव आहे तसं पाहिलं तर. मग आता इथं प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी कारंजे जर पकडलं, एका वस्तूचं नाव आहे कारंजे पाहतो आपण वेगवेगळ्या बागेमध्ये दिसते आपल्याला बसवलेलं, तर मग हे कारंजे जर एखाद्या वस्तूचं नाव त्यांनी पकडलं, नाम आहे आणि मग ते जर पकडलं तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 म्हणजे 8. आणि कदाचित त्यांनी जर याला टाळलं तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पण मला तरी वाटते पर्याय क्रमांक 1 म्हणजे 8 हे उत्तर येईल. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. खूप सोपा दिलेला होता हा, कारण अलगद, नियमित, तीक्ष्ण, हाहाकार मध्ये हे विरामचिन्ह येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 24. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा. मग तुम्हाला पहा, बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळेच
ऐकू शकले. म्हणजे हा बुलबुल पक्षी शेवग्याच्या झाडावर येत असेल आणि त्यामुळे ते सुरेल संगीत या कवीला, लेखकाला ऐकायला आलं. म्हणजे ताना, ताना म्हणजे हा एक तान या शब्दापासून त्याचं अनेकवचन बनलेले आहे ताना, आणि तान हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळे ताना हा पण काही स्त्रीलिंगी, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. आणि मराठीमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा. राही पडत जाऊन गाडी पकडेल. म्हणजे राही आता गाडी पकडली का त्याने आधी नाही, तर तो आता पकडणार आहे. तर राही पडत जाऊन गाडी पकडेल. मग याच्यासारखा काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. त्यामध्ये पहा, अभिज्ञाने अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले. म्हणजे हा नाही, हा भूतकाळ आहे. सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते. म्हणजे हा पण भूतकाळ आहे. गौतमच्या मनात खूप शंका होत्या होत्या हा पण येणार नाही. सोहम चहा घेणार आहे. म्हणजे आता घेणार तू चहा. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण मराठीमधील 25 प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरण दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या 22व्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन येईल. त्यामुळे ज्यांनी 7 हे उत्तर काढलं त्यांनी सुद्धा काही काळजी करू नका. त्याचं पण उत्तर बरोबर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता आपण पुढील प्रश्न 26 ते 75 म्हणजेच गणिताचे स्पष्टीकरणे पाहणार आहोत. मराठी मीडियमवाले विद्यार्थी यांच्यासाठी हे सर्व प्रश्न सेमच राहील. तर आपण मराठीमधून हा पेपर समजून घेऊया. इंग्रजी मीडियमवाल्या म्हणजे सेमी इंग्रजीवाल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हेच पर्याय बरोबर उत्तर पकडायचे आहेत. प्रश्न क्रमांक 26 पहा. अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला. तर सायकलची खरेदी किंमत किती? जर तोटा झाला असेल तर आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर विक्री अधिक तोटा म्हणजेच 7,980 अधिक 1,050 यांची बेरीज जर तुम्ही केली तर आपल्याला याची काय मिळेल? तर याची खरेदी किंमत मिळेल 0 0, 8 5 13 3, हातचाला 1, 9 1 10 0, हातचाला 1, 7 2 9 म्हणजेच 9,030. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न काय आहे? एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. मग एक आयत आहे, हा आयत पहा, आणि एक चौरस आहे. या आयताची म्हणजे एक रेक्टँगल आणि एक स्क्वेअर या दोघांची परिमिती समान आहे. मग आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 14 सेमी. आयताची जी लांबी आहे, लांबी 18 सेमी आहे आणि रुंदी जी दिलेली आहे ती 14 सेमी दिलेली असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ काढा. मग आता या दोघांची परिमिती समान आहे, तर आधी आपण काय करू? आधी या आयताची परिमिती काढू. मग आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग आपण काय करू? 18 अधिक 14, 8 4 12 2, हातचाला 1 म्हणजे 32. या दोन बाजूंची बेरीज 32, 32. मग या दोघांची पण 32 म्हणजे इंटू 2 म्हणजे 64. म्हणजे याची परिमिती किती आहे? या आयताची परिमिती आहे 64. मग या आयताची परिमिती 64 आहे, तर या चौरसाची परिमिती सुद्धा किती असणार? तर या चौरसाची परिमिती सुद्धा 64 असणार. मग 64 आहे म्हणजे या चौरसाची बाजू किती? म्हणजे 64 भागीला जर आपण 4 केले तर उत्तर येते 16. याची एक बाजू 16 असते. 16 16 16 16. म्हणजे आता आपल्याला काय विचारलं? तर क्षेत्रफळ विचारलं चौरसाचे. या स्क्वेअरचे क्षेत्रफळ विचारलं. मग या चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? 16 गुणेला 16 म्हणजे 16 गुणेला 16, 16चा वर्ग म्हणजे आपलं उत्तर येईल 256 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 28. खूप सोपे प्रश्न आहे मॅथमध्ये. गणित मराठीमध्ये काही प्रश्न होते थोडे किचकट, पण गणितामध्ये सोपे प्रश्न दिलेले आहेत. खालील वजाबाकीत हा बॉक्स आणि हा ट्रँगल त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आधी इथं वजाबाकी दिली आहे. आता 7 मधून 9 तर जाणार नाही. मग इथं काय केलं? इथे कॅरी घेतलं कदाचित. 17 मधून 9 गेले तर उत्तर किती येणार आहे? तर उत्तर 8 येणार आहे. म्हणजे याचं उत्तर तर आपल्याला मिळालं. अनुक्रमे म्हणजेच पहिले डब्बा, म्हणजे हा डब्बा, हा ट्रँगल, हा डब्बा, बॉक्स, हा ट्रँगल, अशा प्रकारचे पर्याय आपल्याला निवडायचे आहे. मग इथे हा 8 आहे ट्रँगल. मग इथे आहे का 8? म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथे आहे, इथे आहे का नाही? इथे आहे का? हो. म्हणजे एक तर पर्याय 2 किंवा पर्याय 3. आता पहा, 17 मधून 9 गेले, इथे 8 राहिले. इथं आता एक इथला कॅरी दिला असल्यामुळे इथं 0. मग आता 0तून 2 जाणार का? नाही. मग इथं 10 मधून 2 गेले, इथे 8 राहिले. मग आता इथे किती असणार हे आपल्याला पाहायचं आहे. जर इथं पहा, इथं 9 आहे पर्याय आणि इथं 0 आहे. जर इथे 9 असते
आणि 9 मधला जर आपण इथे 1 दिला, इथं 8 राहिले असते आणि 8 2 गेले तर 7 राहत नव्हते. त्यामुळे हे तर पर्याय येणार नाही. उरला पर्याय 3. 100% हेच येईल, कारण इथे 0 असणार. आता पहा, शून्यामधून तर देता येणार नाही, म्हणजे इथं काय असणार आहे 0. शून्यामधून इथं देता येणार नाही. मग इथून आधीच दिला इथं 10. 10तून या 10तून इथे 1 दिला, इथे 9 राहिले. 9तून 2 गेले 7 राहिले. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न काय म्हणतो, एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने आणि 311 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? आता पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. मग जर आपण आधी बसने येणारे विद्यार्थी 207 अधिक 311, जर आपण या दोघांची बेरीज जर केली आपण, तर या दोघांची बेरीज केली तिरपा गुणाकार करून, तर आपलं उत्तर येईल 43/77. मग या 77 भागापैकी 43 भाग विद्यार्थी बसने आणि सायकलने जातात. मग 77 मधले 43 गेले, उरले किती? तर उरले 34. 77 भागापैकी 34 भाग विद्यार्थी कशाने जात आहे? तर ते पायी जात आहे. तर मग आपल्याला एकूण विद्यार्थ्यांपैकी एवढे विद्यार्थी काढायचे आहे. मग एकूण विद्यार्थी किती आहे? 924 आणि त्यापैकी 34/77 हे जर आपण काढलं तर आपलं उत्तर येईल 408. 408. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. आकृतीमधील इष्टिकाचितीच्या QKLR म्हणजे QKLR हा जो भाग दिलेला आहे, हा पृष्ठभाग जो दिलेला आहे, या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव. लगत कोण नसणार? तर अपोजिट वाला, विरुद्ध वाला लगत नसणार. मग याच्या विरुद्ध हा PJMS. तर PJMS कुठे आहे? तर आहे पर्याय क्रमांक 1. खूप सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 31. 31 प्रश्न पहा. 10,800 रुपयांचे दरसाल दर शेकडा 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? मग आपल्याला एकूण वर्ष काढायचं, म्हणजेच काय काढायचं आहे? काळ काढायचा आहे. मग काळ काढताना काय करावं लागणार आपल्याला? काळ म्हणजेच मग सरळ व्याज गुणेला 100 आणि भागेला मुद्दल गुणेला दर. मुद्दल गुणेला दर. आणि हे जर आपण व्यवस्थित केलं, त्याला जर व्यवस्थित भाग दिला, कटकुट केलं, तर आपलं उत्तर काय येते पहा? तर आपलं उत्तर येते 3 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. यासाठी फक्त आपल्याला सरळ व्याज बरोबर मुदक म्हणजे मुद्दल, दर आणि काळ वर्ष भागेला 100 हे एक सूत्र जरी पाठ असलं तरी आपण कोणतीही गोष्ट विचारली तरी आपण काढू शकतो. प्रश्न क्रमांक 32. पहा काय, किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2022 पासून 14 एप्रिल 2022 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. मग या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल, तर दुधाचा प्रति लिटर दर किती रुपये होता? मग आधी काढावं लागेल आपल्याला, तर किती लिटर दूध घेतले. आता पहा, फेब्रुवारी आहे आणि हे वर्ष जे आहे हे 2020 म्हणजे लीप इयर आहे. मग लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्याला किती दिवस असतात? तर 29. जर आपण 15 पासून 29 पर्यंत जर मोजले तर फेब्रुवारी महिन्याचे येतात 15 दिवस. 15 पासून तुम्ही 29 पर्यंत मोजा तर किती येतात? 15 येतात. आणि फेब्रुवारी नंतर मार्च. मग मार्च महिन्याचे दिवस किती? तर मार्च महिन्याचे दिवस 31 आणि एप्रिल 14 एप्रिल पर्यंत, म्हणजे मग एप्रिल महिन्याचे दिवस 14. म्हणजे एकूण दिवस किती झाले पहा? 5 आणि 4 9 1 10 0, हातचाला 1 आणि याची बेरीज जर केली तर 6. एकूण 60 दिवस दूध घेतलं. मग 60 दिवसाच्या दुधाचे रुपये दिले 3,540. तर मग एका दिवसाचे किती? 1 लिटरच घेतलं एका दिवशी, म्हणजे 3,540. हा 0 कट करा आणि यांचा जर भागाकार केला तुम्ही तर तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 59 रुपये, 59 रुपये. प्रश्न क्रमांक 33 पहा. 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येईल? मग याची मांडणी जरी आपण शब्दशः केली तरी उत्तर काढता येते. 7/11 मधून वजा करायचे तर किती एक्स माहित नाही आपल्याला, आणि उत्तर किती आलं पाहिजे? 3/7. मग आपल्याला काही एक्स काढायचा आहे, तर एक्स काढताना आपण काय करू? हा इकडे देऊ, प्लसचा मायनस मध्ये जाईल. हा एक्स इकडे देऊ, मायनसचा प्लस मध्ये जाईल. म्हणजे एक्स बरोबर काय करावं लागेल आपल्याला? एक्स बरोबर 7/11 वजा 3/7. आणि यांची जर तुम्ही वजाबाकी केली तिरपा गुणाकार करून, कसं करायचं तिरपा गुणाकार? 7 49 वजा 11 30 आणि 11 77. मग यांची जर तुम्ही वजाबाकी केली
तर वजाबाकी काय येणार आहे? वजाबाकी येते 16/77. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 34. पावणे 24,000 अधिक 850 आणि 8,500 बरोबर किती? फक्त याची मांडणी करायची होती आणि बेरीज करायची होती. खूप सोपं होतं. तर 24,000 म्हणजे 23,750 अधिक 850 म्हणजेच 825 अधिक 8,500 म्हणजेच 8,500 यांची तुम्हाला बेरीज करायची होती. यांची जर तुम्ही योग्य बेरीज केली असती तर तुमचं उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 1 33,075. प्रश्न क्रमांक 35. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? मग एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या आपल्याला आधी शोधायला लागेल. मग मूळ संख्या 5 असायला हव्या. मग एकक स्थानी 3 असणाऱ्या मूळ संख्या कोणत्या 2 अंकी? 13 अधिक 23 43 43 प्लस 53 73 आणि 83 यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते 288. यांची बेरीज येते 288. आणि काय म्हटलं त्यांनी? दशक स्थानी 3 असली आणि दशक स्थानी 3 असणारी मूळ संख्या एकच आहे, ती म्हणजे 31. आणि या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकीचं उत्तर येते 257. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36 पहा. प्रश्न क्रमांक 36 आहे 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? मग विभाजक काढायच्या, विभाजकाच्या जोड्या काढता आल्या पाहिजे आपल्याला. मग आधी जर आपण पाहिलं त्या 120 ला 1 न भाग जातो, समसंख्या 2 न जातो, 3 न पण जातो, 4 न जातो, 5 न पण जातो, 6 नाही जातो, 7 न नाही जात, 8 न जातो, 9 ने नाही जाणार, 10 न जातो आणि 10 नंतर 11 आणि 12 न जातो. आता एक जोडी भेटली आपल्याला पहा. जवळची जर जोडी भेटली तर मग समजायचं इकडे जेवढे विभाजक आहे तेवढेच विभाजक इकडे राहतील. म्हणजे इथं किती विभाजक आहे इकडे मोजून घेऊ आपण अर्धे. 1 2 3 4 5 6 7 8. इकडे 8 विभाजक आहे म्हणजे इकडे सुद्धा 8च विभाजक राहील. म्हणजे 8 2 16. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 37. सोपा प्रश्न आहे, फक्त थोडा फिरून विचारला. दरवर्षी सोपा सरळ सरळ विचारत होते, पण आता थोडा फिरून विचारला. काय म्हणते? आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. अपूर्णांक नाही विचारला, अपूर्णांक आधी काढा आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक विचारला. मग इथे किती बॉक्स केलेले आहे आधी मोजून घ्या बरं. 1 2 3 4 5 5 त्रिक 15. एकूण 15 बॉक्स केलेले आहे. मग रेखांकित भाग किती आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7. आपल्याला उत्तर पाहिजे 7/15. हे उत्तर पाहिजे. मग याचं सममूल्य जर पाहिलं आपण, जर याचं सममूल्य काढायचा प्रयत्न केला तर हे येणार नाही, हे पण येणार नाही, हा सुद्धा येणार नाही. मग हा कसा येईल? तर याची वजाबाकी करून पहा बरं. मग वजाबाकी करताना छेद समान पाहिजे. मग याला 45 येण्यासाठी 3 न मल्टिप्लाय केलं, याला पण 3 न करा. मग याला जर 3 न केलं म्हणजेच या संख्येत बदल नाही झाला पाहिजे, अपूर्णांकात बदल नाही झाला पाहिजे. त्यामुळे अंशाला ज्या संख्येने मल्टिप्लाय केलं त्या संख्येने छेदाला पण करायचं आणि त्या संख्येने अंशाला करायचं. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा. 27/45 वजा 6/45. यांची जर आपण वजाबाकी केली तर 27 मधून 6 गेले, 21 आणि छेद जसाच्या तसा 45. मग याला जर लहान रूप दिले, याला 3 भाग जातील. 3 7 21, 3 1 3 आणि 3 5 15. 7/15. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया. हा प्रश्न खूप सोपा होता. प्रश्न क्रमांक 38. तुम्हाला मिली, सेमी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलो ही संकल्पना क्लिअर असायला पाहिजे. ही जर संकल्पना क्लिअर असेल तर या प्रश्नाचं उत्तर पाहायला येणार. आपल्याला इथं काय दिलं आहे? डेसिमीटर. ते इथे आहे आपण सध्या डेसिमीटर. आणि जायचं कुठं आहे? हेक्टोमीटर. म्हणजेच कुठं? डावीकडे जायचं आहे. किती घरं? 1 2 आणि 3 घर डावीकडे जायचं आहे. मग 3 घर डावीकडे जायचं तरी दशांश स्थळ सुद्धा 3 घर डावीकडे जाईल. 1 2 3 म्हणजे डिवायडेड बाय 1000. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 काय पहा. जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. त्या खुर्च्या त्याने 1600 रुपयास एक याप्रमाणे विकल्या. तर त्याला या व्यवहारात
किती रुपये नफा अथवा तोटा झाला असेल. मग त्यांनी खरेदी किती रुपयाला केल्या, तर खरेदी किती रुपयाला केला पहा. खरेदी किंमत आधी काढा. 7,750 आणि 500 रुपये हा जो खर्च आला ती पण खरेदी किंमत म्हणजे 0, 5, 7 आणि 5 1202, आजच्याला 1, 7 आणि 1 8, 8,250 रुपयाला खरेदी केल्या. किती खुर्च्या 5. आता विकताना एक 1600 ला विकली, 16 पंच 80 आणि 2 शून्य म्हणजे 8,000ला विकल्या. घेतल्या जास्त किमतीला, विकल्या कमी किमतीला, त्यामुळे 100% तोटा झाला असणार. मग किती तोटा झाला, तर 250 रुपये तोटा झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 काय आहे? एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौमीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? मग क्षेत्रफळ दिलेलं आहे, आयताकृती भूखंड आहे म्हणजे ही जमीन आहे, याची रुंदी दिली 30, लांबी नाही दिली, लांबी काढायची सांगितलं, याचं क्षेत्रफळ दिलं आहे 1050. मग क्षेत्रफळ कसं निघतं आयताचं, तर लांबी गुणेला रुंदी, म्हणजेच काय केलं असणार त्यांनी, x गुणेला 30 इज इक्वल टू 1050. मग हा 30 x ची किंमत काढायची, 30 गुणाकार आता इकडे भागाकारात जाईल, म्हणजेच कसं काढायचं, 1050 भागेला 30, 0 0 कट, 3 त्रिक 9, 1 उरला आणि 3 5 35, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. हा रोमन संख्या चिन्हावर आधारित प्रश्न पण खूप सोपा. काय दिलं होतं, 49 म्हणजे काय, 40 अधिक 9. मग 40 कसे लिहितो आपण, मग एलसीडी जा, आपण शिकलोच आहे. मग 50 मधून 10 वजा करू, म्हणजे हा 50, एल म्हणजे 50 आणि 10 ही झाली 40, आणि 40 मध्ये 9 मिळवा. 9 कशी लिहितो आपण, 9, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42 व 43 साठी सूचना दिली आहे. चित्ररूप माहिती दिली आहे, ही स्माइली दिलेली आहे विद्यार्थ्याची संख्या म्हणून, पण त्याचं प्रमाण दिलं, एक स्माइली म्हणजे 5 विद्यार्थी. पुढं काय म्हटलं त्यांनी, प्रश्न यावर प्रश्न काय दिलाय त्यांनी, प्रश्न क्रमांक 42 हा प्रश्न काय म्हणते, मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. मग आधी आपण काय करू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांची जर संख्या तुम्ही मोजली तर यांची संख्या किती भरते पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे 13 स्माइली आहे, म्हणजे एक स्माइली म्हणजे 5, म्हणजे 13 पंच किती होते पहा, 65, 65, म्हणजे 65 विद्यार्थी काय आहे, मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणारे आहे. आणि गणित, सामान्य विज्ञान व हे किती आहे, तर 12 स्माइली आहे, म्हणजे 12 पंच 60, 60 विद्यार्थी आहे. मग कितीने जास्त आहे, तर 5 विद्यार्थ्यांनी जास्त आहे, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 43. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकड्यात किती विद्यार्थ्यांना आवडतो. मग एकूण विद्यार्थी म्हणजे 100%. मग एकूण विद्यार्थी किती आहे, मग एकूण विद्यार्थी आहे 25, आणि 25 5 म्हणजे एकूण विद्यार्थी म्हणजे 25 स्माइली, म्हणजे मग एक स्माइली म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणजे 25 5 26, म्हणजे 125 एकूण विद्यार्थी आहेत. त्यातले सामान्य विज्ञान आवडणारे आहे 6 स्माइली, म्हणजे 6 पंच 30, 30 विद्यार्थी, म्हणजेच 30 विद्यार्थी, 125 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थ्यांना काय आवडते, सामान्य विज्ञान विषय आवडते, आणि त्याचं शेकडा प्रमाण काढायचं. त्याचं जर आपण शेकडा प्रमाण काढलं तर उत्तर किती येते पहा. उत्तर जर तुम्ही त्याचं व्यवस्थित काढलं तर उत्तर येते 24%. मग कसं येते 24%, 25 5 सव्वाशे, 25 चोक 100, 5 1 5, 5 सक 30 आणि 6 चोक 24, म्हणजे पर्याय क्रमांक 2. असं सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती. आपल्याला 3 अंकी संख्याच ओळखायच्या आहे, 15ने भाग जाणाऱ्या. मग आता मला सांगा, ही सोपी ट्रिक्स आहे, आपण 15चा टेबल एवढ्यापर्यंत म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकत. मग सोपी ट्रिक्स काय, तर 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 छेद 15. मग आपण जर याचा भागाकार केला तर 66 पॉईंट काहीतरी येईल, म्हणजे पूर्ण संख्या किती येणार आहे 66. म्हणजेच एकूण संख्येमध्ये, म्हणजे 1 पासून 999 पर्यंत अशा 66 संख्या 66 की ज्याला 15ने भाग जातो. पण यामध्ये एक म्हणजे 2 अंकी संख्या आल्या आणि सगळ्याच संख्या आल्या. मग यांनी काय केलं आपण, म्हणजे हे जे आहे 999 म्हणजे एकूण सर्वात मोठी 3 अंकी संख्या, त्याला डिवायडेड बाय 15 केलं, 66 अशा संख्या निघाल्या एकूण. म्हणजे असं पकडा तर 1 पासून तर 999 पर्यंत 66 संख्या आहे, पण आपल्याला फक्त 3 अंकी पाहिजे. मग 99 पर्यंत किती संख्या आहे ते पाहून घेऊ 15ने भाग जाणाऱ्या. 15 सख 90, म्हणजे 6 संख्या.
म्हणजे 66 मधून जर 6 आपण वजा केल्या म्हणजे 15ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या, तर मग फक्त 60 संख्या राहतील आणि ह्या 60 संख्या आहे फक्त 3 अंकी संख्या, तेही 15ने भाग जाणाऱ्या. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. मोजायचं काम नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 45. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. विद्या घालते 1.5 तास सूर्यनमस्कार आणि विजया दररोज 1.25 तास योगासन करते. म्हणजेच काय पहा, तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? तर मग आता दररोज किती जास्त वेळ देत आहे? तर ही देत आहे 1.5 तास, 1 तास 30 मिनिट आणि ही देत आहे 1.25 तास, 1 तास 15 मिनिट. म्हणजे विद्या दररोज किती वेळ जास्त देत आहे? तर 15 मिनिट जास्त वेळ देत आहे. मग एप्रिल महिन्यात, आता एप्रिल महिना किती दिवसांचा? तर एप्रिल महिना आहे 30 दिवसांचा. म्हणजे 30 दिवसात किती वेळ जास्त दिला? 15 त्रिक 45 म्हणजे 450 मिनिट. म्हणजे 450 मिनिटात जर तुम्ही तासात रूपांतर केले, त्यामधून जर तास बाहेर काढले 60-60 मिनिटांना, तर आपलं उत्तर येईल 7.5 तास. म्हणजे 7.5 तास म्हणजे 7 तास 30 मिनिट. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 46. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी, म्हणजे हे 48,250 ग्राहकास 52,500 रुपयांना विकला. 52,500. तर भ्रमणध्वनी विकल्यास किती रुपये नफा झाला? तर पहा, विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, त्यामुळे या दोघांची काय करायची? वजाबाकी. विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करायची. मग उत्तर येते 4,250. म्हणजे 4,250 म्हणजेच 4,2500 रुपये. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 47. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. खूप सोपं आहे. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी? मोठ्यात मोठी संख्या तयार असली पाहिजे आणि ते 6ने निशेष भाग जाणार. मग 6ने निशेष भाग कोणाला जातो? ज्या संख्येला 3नेही भाग जातो आणि 2नेही भाग जातो. म्हणजे 3ची कसोटी पाहायची आणि समसंख्या पाहायची. मग ही सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे, त्यामुळे याला जाणार नाही. पण याला 3नच भाग जात नाही. देऊन जर पाहिला आपण, मग 3ची कसोटी काय? या सर्व अंकांची बेरीज करायची. ते जर 3च्या पटीत असेल तर त्याला 3ने भाग जातो. त्यामुळे याला पण 3ने भाग जाणार नाही. याला 3ने भाग जातो आणि ही समसंख्या आहे, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अंकांची बेरीज करून पाहिजे. अंकांची बेरीज जर 3च्या पटीत असेल किंवा 3च्या पाड्यातील असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. प्रश्न क्रमांक 48. विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये 301 पासून तर 385 या क्रमांकापर्यंतच्या नोटा आहेत. म्हणजे त्यामध्ये पहा, त्यामध्ये त्याच्याजवळ किती नोटा आहे हे पाहून घेऊ आपण. या बंडलमधील 336 पासून तर 354 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या. म्हणजे मित्राला किती दिल्या हे पण पाहू आपण. मग त्याच्याकडे नोटा किती आहे हे पहा. पहिल्यांदा 301 हे 27,000 नाही पकडले तरी चालते, कारण इथे 27,000 आहे. 301 म्हणजे 1 पासून तर 85 पर्यंत, 1 पासून तर 85 पर्यंत त्याच्याजवळ काय आहे? नोटा आहे. तर 1 पासून 85 पर्यंत नोटा आहे, तर एकूण 85 नोटा आहे, कारण सुरुवात 1 पासून गेली. मग काढायची ट्रिक्स कशी होती? तर 85 वजा 1 अधिक 1 म्हणजे 84 अधिक 1 म्हणजे 85. एकूण नोटा किती त्याच्याकडे? 85 नोटा आहेत. मग मित्राला किती दिल्या पहा त्यांनी? म्हणजे 345, 336. मग इथं काय करायचं होतं आपण? 45 वजा 36 अधिक 1. 45 मधून 36 गेले आणि त्यामध्ये अधिक 1 मिळवायचे. म्हणजे इथे येते 9. 9 मध्ये अधिक 1 मिळवले म्हणजे 10. म्हणजे त्याने 10 नोटा मित्राला दिल्या. मग एकूण नोटा किती होत्या त्याच्याकडे? तर एकूण 85 नोटा होत्या. 85 पैकी 10 नोटा दिल्या. मग त्याच्याकडे किती उरल्या? 75 नोटा उरल्या. मग 75 नोटा उरल्या. नोट 20 रुपयाची, सॉरी 20 रुपयाची. म्हणजे 75 दोन्ही 150 आणि हे 0. म्हणजे त्याच्याकडे किती रुपये उरले? 1500 रुपये. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे. जर आपण सगळे विधान पाहिले तर खूप सोपे सोपे आहे. कारण परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा त्याला जीवाच म्हणतो आपण. वर्तुळाची सर्वात मोठी जीवेला व्यास म्हणतो. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात, हे पण बरोबर आहे. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात का? तर मुळीच नाही. हे चुकीचं आहे, कारण ते वेगवेगळ्या लांबीच्या असतात. प्रश्न क्रमांक 50. ह्या ज्या संख्या दिल्या आहे या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्यांच्या बेरजेची निमपट करायची आहे. जर मग आपण याची पहिल्या नंबरची संख्या चढता क्रम म्हणजे सर्वात लहान आहे. 1 नंबर ही ती, 2 नंबर येते 33,000 आणि 3 नंबर येते ही मधातली संख्या येते. याच्यातली 1 4 नंबर, ही 4 नंबर आहे आणि ही 5 नंबर आहे. ही 1 नंबरची पाहिजे आपल्याला मधातली संख्या. मग या दोघांची काय करा म्हणते? बेरीज. आणि त्या बेरजेची काय करायचं? ते निमपट म्हणजे अर्धी करा म्हणते. मग त्या दोघांची बेरीज जर आपण केली तर त्या दोघांची बेरीज किती येते?
त्या दोघांची बेरीज येते 68,696 आणि त्याची जर आपण निमपट केली तर निमपट येते 34,348. निमपट म्हणजे अर्धी करायची होती आपल्याला, मग अर्धी येते पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 51 खूप सोपा होता, पदावली होती पण खूप सोपी होती. पदावलीमध्ये आधी भागाकार करायचा, या दोघांचा जर भागाकार केला तर उत्तर येते 2, मग गुणाकार 2 2 4, 4 येते उत्तर. मग इथे मायनस आहे प्लस आहे, मायनस आणि प्लस, फक्त मायनस आणि प्लस असलं तर डावीकडून जे आधी आलं ते आधी करायचं, म्हणजे पहिले वजाबाकी करायची. 78 मधून 80 गेले 70 राहिले, 70 मध्ये 4 मिळवले तर 74, पर्याय क्रमांक 2. खूप सोपं होतं. आणि हे पण 52 पण प्रश्न खूप सोपा होता, सर्वांना 100% आला तसे. 52 प्रश्न पहा काय, इथे समान अंक आहे, म्हणजे समान अंक याचा अर्थ अंशांशाची बेरीज, मग अंशांशाची बेरीज किती आली 7, मग छेद अंश 7 आहे आणि उत्तर 1 आलेलं आहे, म्हणजे छेद पण किती असणार आहे 7च असणार आहे. छेद 7 असेल तरच उत्तर काय येईल, अंश आणि छेद समान असेल तर उत्तर 1 येते, मग इथे 7च आहे. कारण अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त अंशांशाची बेरीज होते, छेद जसाच्या तसा राहतो, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आणि पुढला प्रश्न पहा, आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर चालतो म्हणते, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागेल. सेकंद आहे, दिलं मिनिटात, विचारलं सेकंदात, मग 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, मग 60 सेकंदात तो किती जातो 125, मग 1 सेकंदात तो किती जाईल 500 मीटर. चलनात काढलं त्यामुळे काय तिरपा गुणाकार करा, 60 गुणेला 500 भागेला 125, 125 एक 125 आणि 125 चूक 500 आणि 7 चूक 24 आणि हा 0, म्हणजेच 240 सेकंद, पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 54 पाहूया. प्रश्न क्रमांक 54 आहे, एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400, त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त असेल. आता पहा, हे 1400 आहे, 1400 पैकी 560 पुरुष आहे, 560 पुरुष आहेत, उरलेल्या स्त्रिया, तर स्त्रिया किती भरणार आहे, तर उरलेल्या जर आपण स्त्रिया काढल्या तर स्त्रिया किती आहे पहा, तर 840, 840 काय भरते स्त्रिया भरते. तर मग पुरुषाची जर आपण टक्केवारी काढली, पुरुषाची जर टक्केवारी आपण काढली तर पुरुषाची टक्केवारी येते 40% आणि स्त्रियांची टक्केवारी आहे 60%. मग काय म्हणते, स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त असतो कमी आहे, स्त्रिया जास्त आहे आणि किती टक्क्यांनी जास्त आहे 20% जास्त आहे, तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. जर टक्केवारी नसेल काढता येत तर कशी काढायची, एकूण विद्यार्थी किती आहे 1400, त्यामधले 560 गुणेला 100 हे पुरुषांची टक्केवारी निघेल, अशाच प्रकारे स्त्रियांची काढायची. प्रश्न क्रमांक 55, प्रश्न क्रमांक 55 आहे, एका आयताकृती शेताला तारेने 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. 3 पदर म्हणजे आयताकृती ही शेत आहे, हे 3 पदर घेतले म्हणून 180 मीटर, मग भागीला 3 केलं तर 1 पदर निघते आपलं, मग 1 पदर घेतला तर 360, म्हणजे 360 काय झाली याची परिमिती झाली, 360 काय झाली याची परिमिती झाली. आणि त्यांनी काय म्हटलं, शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे रुंदी x आहे तर लांबी काय 2x, मग 2x आणि x, मग हे जर पूर्ण यांची बेरीज केली आपण याची परिमिती काढली, हे 2x हे 2x हे x हे x, एकूण किती झाले 2 2 4 9 6 6x, म्हणजेच काय करायचं 6x बरोबर आहे 360, म्हणून x बरोबर 360 भागीला 6, 6 1 6 6 6 36 म्हणजे 60, x बरोबर 60, म्हणजे रुंदी किती आली बाबा x बरोबर 60, म्हणजे रुंदी 60 आली आणि लांबी 120 आली असती, आपल्याला विचारला आहे रुंदी, म्हणजे उत्तर येईल 60, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56 पहा, 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरू तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी दिलेली आहे, 4 अंक विचारले 5 अंकी आणि किमान कमीत कमी एकदा तरी वापरायच लागेल पुन्हा सगळ्यांना, मग मोठाच अंक जास्त वेळा वापरू 88, मग 7 5 1 ही मोठी संख्या तयार होईल, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, 6 दशक, 6 दशक म्हणजे 60 गुणेला 5 शतक, 5 शतक म्हणजे 500, याचा जर गुणाकार केला 5 सक म्हणजे 6 पंच 30 आणि 1 2 3 हे 3 शून्य देऊन दिले, हे उत्तर आलं आपलं. मग हे उत्तर म्हणजे 3000 आहे का, तर मुळीच नाही. 300 शतक आहे का, तर हे 300 जर पकडलं आपण आणि शतक वर 2 शून्य, 300 शतक आहे, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हे 300 शतक आहे, समजून घ्यायचं. पुढला, कारण 3 दशक किती होते, 30 दशक म्हणजे 300 होते, 300 आहे का नाही, आणि 30 शतक म्हणजेच काय होणार आहे 3000 आहे का नाही, ते 30,000 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 58 काय,
3000 वजा बॉक्स बरोबर 1189.3. इथं .3 आहे बरोबर. मग बॉक्स विचारला, मग .3 आहे तर इथं 3 तर येणारच नाही बाबा, कारण 7 येणार. एक तर उत्तर हे असणार आहे, नाही ते उत्तर हे असणार. मग काढायचं कसं, तर काहीच नाही, या दोघांची वजाबाकी करा. 3005 वजा .0.3 याची जर आपण व्यवस्थित मांडणी करून वजाबाकी केली तर आपलं उत्तर काय येईल, तर आपलं उत्तर येईल, करून पाहिजे जर तुम्ही वजाबाकी, तर उत्तर येईल 1815.7, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. तुम्ही वजाबाकी करून पाहा. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 59. 4 तास 35 मिनिट, 3 तास 25 मिनिट याची बेरीज करायची, ती खूप सोपं होतं. 4 तास 35, 3 तास 25, या दोघांची बेरीज जर केली तर या दोघांची 5 5 10 0 चला 1 म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तास, 4 आणि 3 7 7 म्हणजे हे 7 तास आणि 1 तास म्हणजे 8 तास. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 8 तास. प्रश्न क्रमांक 60. हा प्रश्न पहा काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 60. या पूर्णांकाची योग्य चढता क्रम लावा म्हणते. जर तुम्ही या सर्वांचे जर दशांश रूप काढले मग तुमच्या लगेच लक्षात येईल की चढता क्रम कोणता आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण याचं जर दशांश रूप काढलं तर जवळपास येते 0.42, याचं दशांश रूप येते 0.46, याचं दशांश रूप 0.55 आणि याचं येते दशांश रूप 0.66. त्यामुळे हा झाला चढता क्रम. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 61. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिट, 24 तासात 14 वाजून 15 मिनिट. 14 वाजले म्हणजे किती वाजले, 12 माहिती आहे तुम्हाला, 13 आणि 14 म्हणजे 2:15. मग हे 2:15 कधीचे, 2:15 हे दुपारचे, कारण मध्यान्नोत्तर 14 कधी वाजते, तर मध्यान्नोत्तर दुपार नंतर संपली. तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली. मग 3 तास चालली ती परीक्षा, म्हणजे याच्यात काय करायचं तुम्ही, असं जरी केलं तुम्ही 14:15 मधून 3 काढून टाक, 14तून 3 गेले 11, म्हणजे खूप सोपं आहे. 11:15 चालू झाली. पण इथे आता एक प्रॉब्लेम हाच आहे, हा मध्यान्नोत्तर 11 वाजून 15 मिनिट का मध्यान्हपूर्व 11 वाजून 15 मिनिट. आता हे होतं 2 वाजून, मग 2च्या आधी 11, मग हे कधीचे 11 वय, सकाळचे 11 म्हणजेच AM म्हणजे मध्यान्ह पूर्व. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 62. दरसाल दरशेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे, तर मुद्दल किती. आता मुद्दल काढायचं आहे. मग मुद्दल तुम्हाला मगाच सूत्र सांगितलं, एक सूत्र जरी तुमच्या पाठ असलं तुमचं सगळं सांगितलं, क भागीला 100, म्हणजे सूत्र कशाचं आहे, सरळ व्याज. मग तुम्हाला हे मुद्दल काढायचं आहे. मग मुद्दल काढताना काय करायचं, हा भागाकारातला हा जाईल गुणाकारात आणि हे गुणाकाराची इथे खाली जाईल भागाकारात. मग तुमचं उत्तर येऊन जाईल. म्हणजे सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज आहे 1400, म्हणजे सरळ व्याज आहे 1540 गुणेला 100 भागेला दर आणि काळ. दर किती आहे 7 आणि काळ किती आहे 4 वर्ष. मग हे जरी काढलं तुम्ही तर तुमचं लगेच उत्तर येते. 4 एक 4, 4 25 आणि 7 एक 7, 7 दोन्ही 14, एक उरले, 7 दोन्ही 14 म्हणजे 220. 220 गुणिला जर 25 तर तुमचं उत्तर येईल 5500. त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न एक थोडा फिरून विचारला. दरवेळेस एकूण कोण विचारतात, यांनी काय विचारलं, खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोणांची संख्या लघु कोणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. मग इथने जर आपण पाहिलं तर हा एकच विशाल कोण आहे आणि बाकी सगळे कोणते कोण होणार तयार, तर बाकी सगळे लघु कोण तयार होतात. मग एकूण कोण जर आपण काढले, आधी एकूण कोण कसे काढायचे, तर 1 2 3 4 5, 5 आणि 4 9, 10 11 12 13 14 आणि 15, एकूण कोण 15. त्यामधला एकच तर कोण विशाल आहे. मग उरले किती कोण, 14. मग 14 म्हणजे एकूण कोण किती आहे, एकूण कोण आहे 15. मग खाली पहा, एकूण कोण 15, त्यामधले मग लघु कोणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. मग लघु कोणाची संख्या किती आहे, लघु कोणाची संख्या आहे 14 आणि विशाल कोणाची संख्या किती आहे, विशाल कोणाची संख्या आहे 1. लघु कोणाची संख्या आहे 14, विशाल कोणाची संख्या आहे 1. मग काय, लघु कोणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे, तर मग या दोघांची वजाबाकी केली तर कितीने कमी आहे, 13ने कमी आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. इथे कन्फ्युजन होतात. बरेच जणांनी उत्तर 15 नसल्यामुळे 14 काढलं असेल, पण 14 येत नाही, तर उत्तर येते 13, पर्याय क्रमांक 2.
पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 64. 64. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थी म्हणजे वाटणी, प्रत्येकावर आपापली वाटणी किती येणार. मग वाटणी किती येणार तर काय करायचं, काहीच नाही करायचं. 98,980 मधचा आणि 49 या दोघांचा भागाकार करायचा आणि त्याचं उत्तर येते 2020. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न हा प्रश्न क्रमांक 65. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्राम दराने 15 किलोग्राम तांदूळ, 42 रुपये प्रति किलोग्राम दराने 5 किलोग्राम साखर व 170 रुपये प्रति किलोग्राम दराने 2 किलोग्राम शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत करेल. तर आधी तुम्हाला किती रुपयाची खरेदी केली हे पाहावं लागेल. तर त्यांनी एकूण खरेदी केली 1270 रुपयाची आणि दिले किती 1500 रुपये. तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येईल 230 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 येणार नाही, पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. 240 चे 35%. 240 चे 35%. 0 कट झाला. बे पंच 10, बेक बे, बे दोन्ही 4, 5 1 5, 5 7 35, 12 7 84 म्हणजे 84 उत्तर येते. पर्याय क्रमांक 3. 35 ला प्रश्न क्रमांक 67. 35 ला 7 ने गुणण्याऐवजी 11 ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल. तर मग आपण करायचं होतं 35 गुणेला 7, आधी 7 ने गुणायचं होतं, उत्तर येत होतं 245. आता काय केलं, चुकीनं काय झालं, 35 ला 7 ऐवजी 11 ने गुणलं, उत्तर आलं 385. तर हे कितीने जास्त आले तर उत्तर आलं 140 ने जास्त आले. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती. 5 हा अंक असणाऱ्या संख्या म्हटलं 1 ते 100 मध्ये 5 हा 20 वेळा येतो, पण 5 हा अंक असणाऱ्या संख्या एकूण 20 संख्या आहेत. पण त्यामधल्या आपल्याला विचारलेले आहे फक्त संयुक्त संख्या. मग त्यामधील मूळ संख्या काढून टाकू. म्हणजे 5 ही मूळ संख्या आहे, 53 53 ही मूळ संख्या आहे आणि 59 59 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 3 ह्या मूळ संख्या जर आपण काढून टाकल्या म्हणजे 19 संख्येमधून 3 संख्या गेल्या तर 16 संख्या उरल्या. तर एकूण 16 संख्या अशा आहेत ज्या संयुक्त संख्या आहेत 5 असणाऱ्या. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 69. खूप सोपा आहे. त्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही केलेली असेल. तर काय 45.25 याचे वाचन कसे कराल म्हणते. तर याचे वाचन तुम्हाला माहित आहे 45.25 म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 70. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता 35चे विभाजक जर आपण काढले तर याला 1, 5, 7 आणि 35. मग यांचा जर गुणाकार केला आपण, यांचा गुणाकार जर केला, यांचा गुणाकार येतो 1225 आणि यांची जर बेरीज केली 1, 5, 7 आणि 35 यांची जर बेरीज केली, यांची बेरीज येते 48. आणि कितीने जास्त आहे तर कितीने जास्त आहे या दोघांची वजाबाकी करून पाहिली तर उत्तर येते 1177 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली. खूप सोपं होतं मिठाईचं. काय करायचं होतं, 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम आणि काय होतं 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम. आता याची वजाबाकी करायची होती. पण आता 250 ग्रॅम मधून 750 ग्रॅम जाणार का नाही जाणार. मग यामधून 1 किलोग्रॅम याला दिलं. मग 1 किलोग्रॅम म्हणजे इथं 16 किलो राहिलं. इथं काय झालं मग 1250 म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 250 मध्ये 1000 मध्ये 1250. 1250 मधून जर तुम्ही 750 काढलं तर किती उरले 500 ग्रॅम. आणि मग 16 मधून 13 गेले तर 3 म्हणजेच किती उरलं 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. फक्त 4च प्रश्न बाकी आहे. प्रश्न क्रमांक 72. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी म्हणजे त्रिकोण आहे, हा त्रिकोण काढला.
त्रिकोणाच्या कुठल्याही एका बाजूची लांबी पकडू आपण. 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. ह्या दोन्ही समान आहेत, सारखे आहे. म्हणजे 55 मधून 55 मायनस 14 करायचे. त्यामधून जर आपण त्यांची वजाबाकी केली तर 41 येते. 41 आणि हे 41 या दोघाला समान समान वाटून दिले तर आपलं उत्तर सोपं आहे लगेच. पर्याय क्रमांक 3, 20.5 सेमी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 73. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची व उरलेली झाडे गुलाबाची. तर त्या बागेत गुलाबाची शेकडा झाडे किती? पहिल्यांदा गुलाबाची झाडं किती आहे मोजू आणि मग त्याची शेकडेवारी काढू, टक्केवारी काढू. तर एकूण झाडे किती आहे पहा. एकूण झाडे आहे 2060. मग या 2060 झाडांपैकी मोगरा, जाई आणि सदाफुली यांची झाडं किती आहे? मोगरा, जाई आणि सदाफुलीची झाडं आहे 1339. मग या दोनची वजाबाकी जर केली तर उरतात किती? 721. तर 721 झाडं ही गुलाबाची आहे. मग 721 झाडं गुलाबाची आहे तर शेकडा, टक्केवारी, या पेपरमध्ये टक्केवारीची तशी खूप गणित आलेली आहे. मग टक्केवारी काढायची म्हणजे एकूण झाडांपैकी किती झाडं आहे गुलाबाची? 721. म्हणजे 721 भागेला 2060 गुणेला 100. अशा प्रकारे तुम्ही त्याची काय करायची? शेकडा काढायचा आणि याचं जर उत्तर काढलं तुम्ही, याचं उत्तर येते 35. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे 74वा. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. म्हणजे दशक स्थानी 3 आहे. 3ची स्थानिक किंमत पहा. 3ची स्थानिक किंमत 30. हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या, हजार स्थानच्या 6, याची स्थानिक किंमत आहे 6000. किती पट आहे याची पट विचारली, पहिल्याची पट विचारली. म्हणजेच काय करायचं? 30 छेद 6000. 1 0 1 0 कटलं, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 1 छेद 200. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 75वा. या पेपरमधील शेवटचा प्रश्न. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. तर 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील? मग पहिल्यांदा काय करू आपण? एका पुस्तकासाठी 36 तर 16 पुस्तकासाठी किती पानं काढू आपण? एका पुस्तकासाठी 36 पानं तर 16 पुस्तकासाठी एक पान म्हणजे 36 गुणेला 16 बरोबर 576 पाने लागतात. मग आता 576 पानं म्हणजे किती ग्रोस? आता एक ग्रोस म्हणजे किती तर तुम्ही शिकलेले आहात. एक ग्रोस म्हणजे 12 डझन 144 कागद. म्हणजेच मग काय? 576 भागेला 144 जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर पहा काय येईल? उत्तर येते 4 ग्रोस. किती ग्रोस कागद लागेल? 4. म्हणजे पर्याय क्रमांक पण 4. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या पेपर 1 मराठी व गणितचे स्पष्टीकरण पाहिले. तुमचा पेपर कसा गेला? चांगला गेला किंवा थोडा कठीण गेला याची चिंता करू नका, कारण प्रयत्न करणारा विद्यार्थीच खरा विजेता असतो. झालेल्या चुका समजून घ्या, त्यातून शिकून पुढे सुधारणा करा. आत्मविश्वास कायम ठेवा. अपयश म्हणजे शेवट नाही, तर यशाकडे जाण्याची सुरुवात आहे. मेहनत अधिक सातत्य बरोबर यश. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 इंग्लिश व बुद्धिमत्ता चे स्पष्टीकरण पाहणार आहोत. धन्यवाद.